माफी झालीच पाहिजे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी, दिव्यांग यांना 6000 रुपये मानधन मिळावं यासह 17 मागण्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या 6 दिवसांपासून गुरुकुंज मोजरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर उपोषणाला बसले। आज त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस असून सुद्धा सरकारनं उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही। त्यामुळे आता प्रहारच्या वतीनं संपूर्ण राज्यात आंदोलनातून आक्रमक पवित्रा घेतला जातो। काल अमरावती नागपूर राज्य महामार्गावर शेकडो प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। तर आज शनिवार रोजी अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर चढून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। या दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती। अखेर अंजनगाव तहसीलच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते खाली उतरले। सरकारने बच्चू कडूंच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा यापेक्षाही संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 25 पासून माननीय बच्चूभाऊ कडू मोजरी येथे अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत। विषय आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी, तसेच मेंढपाळांचा विषय असो किंवा दिव्यांगांचा विषय असो। या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यावी याकरिता बच्चूभाऊ हे उपोषणाला बसले आहेत। 5 दिवस झाले आज बच्चूभाऊच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही। त्याकरिता आम्ही प्रहार कार्यकर्ते अंजनगाव तहसील कार्यालय येथे सोडून आंदोलन केले। हे आमच्या बच्चूभाऊच्या समर्थनार्थ हे आंदोलन होते। सरकारला जाग यावी याकरिता आम्ही आंदोलन केले। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।